नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय उडपी स्टाईल सांबरची रेसिपी. हे सांबर नॉर्मल सांबारपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. अगदी साऊथ इंडियामध्ये हे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा उडपी हॉटेलमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. इतकं हे टेस्टी सांबर आपण घरी कसं बनवायचं यासाठी मी काही खास टिप्स देणार आहे. जेणेकरून अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही अगदी त्याच चवीचं हे सांबर बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्ही नवशिके असाल तरीसुद्धा हे सांबार घरी ट्राय करू शकता आणि एकदा काही याची चव चाखली तर तुम्ही नक्कीच दर आठवड्याला याच पद्धतीने सांबार बनवा. इतकं हे टेस्टी सांबार आहे. आणि याची जी लिस्ट आहे इन्ग्रीडियंट्सची ती मी कमेंट बॉक्समध्ये पिन करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सगळ्यांना ॲक्सेसेबल होईल. इथे आता आपण सांबार रेडी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. ज्यांना दाटसर सांबार हवं असेल त्यांनी काय करावं, ज्यांना पातळ हवं असेल तर या छोट्या-छोट्या टिप्स जेणेकरून तुमची ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवतील. या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. सांबार बनवण्याकरता आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ही सालीसकट तुरीची डाळ आहे. हवं तर तुम्ही पॉलिशवाली डाळ वापरू शकता. इथे आता स्वच्छ 1 ते 2 वेळेस डाळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकून हळद आणि मीठ असं ॲड करून चवीनुसार आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि साधारणतः 1 छोटा चमचा जो मसाले डब्यातला चमचा असतो त्या चमच्याचं प्रमाण आहे. आणि त्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्टीमध्ये डाळ मऊसर शिजली जाते. कधी-कधी जर डाळीची क्वांटिटी जास्त असेल किंवा कमी असेल तर अशा वेळी कुकरनुसार एखादी शिट्टी कमी किंवा एखादी शिट्टी जास्त घेऊ शकता. आता इथे आपण उडपी स्टाईल सांबार बनवतोय. अर्थातच यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्याचा वापर केला जातो. तर त्या भाज्या सुरुवातीला शिजवून घ्यायच्या असतात. तर एका पॅनमध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी ॲड केलंय. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि अर्धा छोटा चमचा तेल. इथे कोकोनट ऑइलचाच वापर करायचा म्हणजे अगदी ऑथेंटिक चव येते या सांबारला. इथे आता 1 छोटा चमचा हळद पावडर वापरली आहे आणि भाज्यामध्ये मी इथे वापरलेले कॅरोट अर्थातच गाजर आहे आणि साधारणतः 2 ड्रमस्टिकच्या शेंगा होत्या किंवा शेवग्याच्या शेंगा त्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. याचबरोबर इथे आपण भोपळा घेतलेला आहे. आता भाज्यांची जी काही साईज आहे कट करण्याची ती आपल्या इच्छेनुसार अगदी लहान कट करू शकता किंवा या पद्धतीने थोडेसे चंक्स ठेवले तरी चालतील. शॅलोट्स किंवा जे काही मद्रासी छोटे कांदे असतात सांबरचे ते वापरलेले आहेत साधारणतः 4 ते 5 आणि 1 टोमॅटो. आता यामध्ये आपल्याला 2 वांगीसुद्धा वापरायचे आहेत. वांगी व्यवस्थित चिरून मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. आता या भाज्या आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायच्या असतात. साधारणतः मीडियम टू हाय फ्लेमवर आता झाकण ठेवून आपण या भाज्या शिजत ठेवूया आणि बाकीची सांबारची तयारी करायला सुरुवात करूया. 1 ते 2 मिनिटानंतर या पाण्याला छान उकळी फुटते. एकदा हलवून घ्यायचंय आणि त्या भाज्या शिजत ठेवायच्या आहेत. दुसरीकडे सांबारचा आपण मसाला तयार करतोय. हवं तर तुम्ही रेडीमेड मसालासुद्धा वापरू शकता. पण घरी सांबारचा मसाला कसा तयार करून सांबार बनवायचं ती मी या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे. तर सांबार करता काय इन्ग्रीडियंट्स वापरलेत तेही सांगते. 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 3 चमचे धने, 1 चमचा जिरं, त्यानंतर साधारणतः 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, याचबरोबर थोडासा कढीपत्ता. साहित्याची लिस्ट व्यवस्थित मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आता हे सगळी जिन्नसं आपल्याला कोरडी असल्यामुळं भाजून घ्यायचे आहेत. खमंग वास दरवळेपर्यंत आपल्याला या डाळी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला ही प्रोसेस न करता विकतचा मसालासुद्धा वापरता येतो. पण हा मसाला टाकून केलेलं उडपी स्टाईल सांबर हे अगदी ऑथेंटिक आणि त्याच चवीचं होतं. म्हणून मी सगळी डिटेल प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. इथे 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे. माझ्याकडे फ्रेश खोबरं किंवा ओला नारळ अवेलेबल नव्हता म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे. पण तुम्ही आवर्जून इथे ओला नारळ वापरा साधारणतः 3 ते 4 चमचे. त्यानंतर सगळी जिन्नसं परतून घ्या. आता सगळं व्यवस्थित मिश्रण भाजून तयार झालं आहे. सांबार मसाल्यासाठी सगळ्या डाळी किंवा हा मसाला आपण प्रिपेअर करून घेतला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 छोटा चमच्यात इथे आपल्याला वापरायचं आहे हिंग.
हिंग टाकल्यामुळं याचा जो फ्लेवर आहे या मसाल्याचा तो खूप छान येतो. आता हा मसाला तर भाजून झाला आहे, मिक्सरमध्ये तो दळून घ्यायचा किंवा अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. वाटत असताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एक प्रकारची पेस्ट तयार करायची आहे. असं केल्यामुळं होतं काय, की सांबरला छान दाटसरपणा येतो आणि या मसाल्याची चव त्या सांबरमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने उतरते. त्यामुळं आपल्याला हा मसाला वाटत असताना यामध्ये अर्धी ते 1 वाटी पाणी टाकून हा मसाला अगदी बारीक ग्राइंड करून घ्यायचा आहे. म्हणजे पेस्ट फॉर्ममध्येच आपण तो तयार करणार आहोत. दुसऱ्या बाजूला कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर डाळ पूर्णपणे शिजली आहे. अगदी मऊसर लोण्यासारखी लुसलुशीत डाळ तयार झाल्यानंतर एखाद्या रवीचा वापर करून किंवा डाळ घुटणीने डाळ घोटून घ्या. आता आपला मसाला पण ग्राइंड करून तयार आहे. स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. अगदी जर तुम्ही ती जास्त ओबडधोबड ठेवली तर ते सांबारमध्ये दिसायला छान दिसणार नाही. म्हणून नेहमी वाटत असताना बारीक पेस्टच करावी. इथे आता भाज्याही पूर्णपणे तयार झालेल्या आहेत शिजून. यामध्ये आता मसाल्याची पेस्ट ॲड करायची. हा सांबर मसाला वेट ग्राइंड करून केलेला अतिशय चवदार आणि तितकाच अरोमॅटिक असतो. यामध्ये शिजवलेली डाळसुद्धा ॲड केली आहे. आता आपण थोडंसं पाणी टाकूया. ही सगळी जिन्नसं ॲड केल्यानंतर सांबारची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने त्यामध्ये गरम पाणी ॲड करून मेंटेन करायची आणि यामध्ये साधारणतः अर्धी वाटी आपण चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा पल्प तयार करून ॲड केलेलं आहे. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि इथे आपण थोडासा गुळाचा खडा वापरलेला आहे. गूळ आणि चिंच हे मेन इन्ग्रेडियंट आहेत सांबरमध्ये. यामुळं अगदी भन्नाट चव येते या सांबरला. अशा प्रकारे आपलं सांबर तयार आहे. आता उकळवत ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण तडका तयार करूया. तडक्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता छान मीडियम गॅसवर आपलं सांबर तयार होत आहे. सगळ्यात शेवटी चवीनुसार यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून सांबरची जी टेस्ट आहे ती छान येईल. यामध्ये जे काही आपण लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत तेवढ्याने सांबर इनफ तिखट होतं, पण छान कलर यावा म्हणून आपल्याला तडक्यामध्ये सुद्धा बेडगी मिरची पावडर वापरायची आहे. इथे आता तडक्यामध्ये थोडंसं हिंग, 1 चमचा मोहरी, साधारणतः 1 चमचा उडदाची डाळ आणि थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे. 1 ते 2 सुक्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. यामध्ये हा तडका छान तडतडला की थोडंसं बॅडगी मिरची पावडर टाकायचं आहे, जेणेकरून या सांबरला अतिशय छान कलर येतो. अगदी सांबरचा कलर हा थोडासा रॅडिशमध्ये येतो, म्हणून मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरली आहे. जर नसेल वापरायचं, नाही वापरलात, केवळ लाल सुक्या मिरच्या वापरलात तरी चालेल. अशा प्रकारे आता व्यवस्थित फोडणी दिल्यानंतर हे आपलं ऑथेंटिक उडपी स्टाईल सांबर तयार आहे. व्यवस्थित सविस्तर सांगितलं आहे. याच्यापैकी अजूनही कुणाला डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सांबर तयार आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सीचं सांबर होईपर्यंत शिजवून घ्या. बघा सांबरला कलर किती सुंदर आला आहे. अगदी परफेक्ट दाटसर झालेला आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त दाटसर आवडत असेल तर थोडा वेळ तुम्ही अजून जास्त शिजवू शकता. पण सांबर थंड झालं की मग परत अजून थोडंसं दाटसर होतं. त्यामुळं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्येच आपण सांबर शिजवून घ्यावं. त्यानंतर हे सांबर गरमागरम तुम्ही डाळ वडा असेल, इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पा म्हणजे कुठल्याही साऊथ इंडियन डिशसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपलं सांबर हे तयार आहे. जर का तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.